पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे। 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। आधीच पुराने हैराण झालेल्या मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे। पुढचे 5 दिवस म्हणजेच 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 27 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदत कार्यात या ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता। 25 ते 29 सप्टेंबर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी धाराशिवहून काकासाहेब कांबळे आणि छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। काकासाहेब, सध्या धाराशिवमधील काय परिस्थिती आहे? धाराशिवमध्ये देखील गेली 4-5 दिवसापासून पाऊस बरसल्यानं मोठी धरणं वगैरे फुटले होते आणि पाझर तलाव फुटल्यानं मोठे नुकसान झालेले आहे। मात्र आता हे वातावरण ढगाळ आहे आणि पावसाची शक्यता आहे आणि लोकांनी आता आपापलं जे सामान असेल ते आता थोडं उंचावर नेऊन ठेवण्याचा काय लोक आता प्रयत्न करत आहेत आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। जमिनी खरडून गेलेत। शेत जमिनीचे गेल्यामुळे आता मोठं नुकसान झाल्यानं आता शेतकरी हवालदिल झाला। माझ्यासोबत एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगाल नेमकं काय झालंय? मी उमेश चंद्रकांत पाटील, राहणार धाराशिव। सध्या सतत पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं सोयाबीनचं भरपूर नुकसान झालेलं आहे। ऊस सुद्धा आडवा पडलेला आहे माझा, सध्या पाहू शकता। आणि तुफान पाऊस चालू आहे, नुकसान भरपूर झालं। त्यामुळे शासनाला कमीत कमी हेक्टरी 50,000 द्यावे। निलम, आता या ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील धाराशिवमध्ये। जी नक्कीच, आपण पाहतोय उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी नुकसानीची पाहणीसाठी येणार आहेत। आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे हे जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतो या ठिकाणी आता सरकारकडून मदत करण्यात आलेली आहे, मदत जाहीर झालेली आहे। मात्र आणखीन 5 दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। निसर्ग पाहतोय, नागरिकांना छळतोय, शेतकऱ्यांना देखील छळतोय। कारण आतापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यानंतर हवामान खात्यानं आगामी 5 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे, अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे एक प्रचंड नुकसान जे आहे ते मराठवाड्याला याआधी भोगावं लागलंय आणि त्यासोबतच जोरदार पाऊस पडल्याच्या नंतर आणखी नुकसान होईल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। त्यामुळे नुकसान क्षेत्रामध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि याचाच परिणाम जर पाहिला तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि आर्थिक नुकसान हे सुद्धा होतंय। मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांना वेळ मिळाला नाही, हजारो पशुधन दगावलेलं आहे आणि लाखो हेक्टरचं नुकसान देखील झालंय। कृषी मंत्री असतील किंवा राज्यामधील मंत्रिमंडळातील नेते असतील, मंत्री असतील, हे सुद्धा आता विविध ठिकाणी दौरे करतायत, पाहणी करतायत। तर दुसरीकडे काही विरोधी पक्षातील नेते सुद्धा या ठिकाणी पाहणी करतात। मात्र सध्याच्या स्थितीला जे काही नुकसान झालेलं आहे, नुकसान क्षेत्र आणखी वाढू शकतं असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय आणि कृषी मंत्र्यांना देखील विचारलंय की आता आगामी 5 दिवसांमध्ये हवामान खात्याने इशारा दिला की जोरदार पाऊस पडू शकतो। तर त्यांनी सांगितलंय निसर्गासमोर काही करता येत नाही, मात्र प्रयत्न हा केला जाईल की शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई देण्यात येईल। मात्र हे सर्व काही होत असताना आगामी या 5 दिवसांमध्ये जर प्रचंड नुकसान झालं तर शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतो, शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही होऊ शकतं आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते आधी टाहू फोडलाय। कारण आता त्यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी एकही रुपया नाहीये। मात्र अशामध्ये जर हा पाऊस पडला तर अक्षरशः शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतो, त्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता हीच आशा व्यक्त केली जाते की आगामी पडणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःची जी काही पिकं आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं। जी धन्यवाद सचिन आणि काकासाहेब, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।